सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई आली हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून उधळतो जीव माय बापा वनवायोरी पेटला खेळ मांडला ये बाय ये खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला सुभाष काळजी नको करूस. अरे तुझी लेख आता आम्हाला आमच्या लेकीसारखीच आहे. चला विधीला सुरुवात करूया. मुलाला पण बोलवा. दोघांच्या वडिलांनी आता इथे पाटावर बसा. ही टोपी घाला. सांगितलंय तो येतच असेल. ये ना बाबा ये ना. आला दे. हा सगळं फुटेज. होय सर झालं. सर यात तुम्हीच आहात हे काय फोनवर बोलताय ना तुम्ही. हा पुढे सर सर काहीतरी चुकीचं आहे. What the hell? या मुलीने केलंय. नाही सर. ही मुलगी माझ्या केबिन मध्ये बसून माझ्या लॅपटॉप वरून मीटिंग कॅन्सल झाल्याचा मेल पाठवला. दिस इज सिरियस. सर दिस इज ग्रॉस मिसकंडक्ट. अरे क्रिमिनल आहे हे. सर काहीतरी गडबड आहे. ती नाहीये. तिचीच बाजू घे. बघ बघ तिचीच बाजू घे. अजून तुला बघायचंय घे. डब्यातल्या बोंबील खाता नाही तिच्या. बघा काय लक्ष कुठे होतं. कुठे लक्ष होतं. तिथे लग्नात दुसऱ्यांच्या पर्स मधले दागिने चोरले. तिथे माझ्या केबिन मधून मेल पाठवते. क्रिमिनल माइंडसेटची मुलगी. कळलं. नाही सर. तुम्ही ऐका ना. तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही बसा सर प्लीज. एक पाणी दे सर प्लीज. तुम्ही शांत व्हा. तुम्ही एवढं हायपर होऊ नका सर. तुम्ही शांत व्हा ना. नशीब मी पोलिसांना बोलवत नाहीये. या सगळ्यासाठी सायबर क्राईम कडे कंप्लेंट करू शकतो. नाही सर एवढं काही झालं नाहीये सर. म्हणजे झालंय सर. तिची चूक आहे सर. मला मान्य आहे ना तिची चूक आहे. आपण काहीतरी करूया ना. Enough! बस. आताच्या आता बोलवा तिला. आताच सर ऐका ना. तिच्या बहिणी आत्ताच्या आता तिला आणि आकाशला इथे बोलवा. बोलवतो सर. तुम्ही प्लीज शांत व्हा. मी बोलवतो सर. ऍक्च्युली सर माझ्या घरी थोड्याच दिवसात कंपनीच्या ओनर झालात का तुम्ही. आता तुम्ही ठरवणार का बिझनेस कसा करायचा, कधी करायचा, कोणाला मेल्स पाठवायचे, कोणत्या मीटिंग्स कॅन्सल करायच्या.
दादा झालं काय म्हणजे मला समजत नाहीये. समजण्यापलीकडचं आहे सगळं. एवढ्या दिवसात या ऑफिसमध्ये मी सोडून असं दुसरं कोणीच नव्हतं जे एवढे मोठे मोठे डिसिजन घेईल. पण आता मिस परब आल्यात ना, सो तू आणि मी आपण घरी जाऊ. इथून पुढे कंपनी मिस परब चालवते. हो ना? शट अप. इतके दिवस जे सुरू होतं ना, तो सगळा बालिशपणा होता असं म्हणून मी शांत बसलो. लग्नाच्या वेळी आणि त्यानंतर सुद्धा एक न्यूसन्स क्रिएट करणारी मुलगी असं म्हणून मी इग्नोर करत राहिलो. पण आता अति झालंय. सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यास तू. दादा झालं काय म्हणजे मला समजत नाहीये. नॅक नॅक. हा सर. येस सर. शरू हे काय? बघितलंस तुझ्या बहिणीने काय केलं ते? मी एक मीटिंग अरेंज केली होती पण यांना ती मीटिंग अटेंड करायची नव्हती. सो यांनी काय केलं, माझ्याच केबिन मध्ये घुसून माझ्याच लॅपटॉपवरून त्या क्लायंटला मीटिंग कॅन्सल झाल्याचा मेल पाठवला. ग्रॅव्हिटी कळते याची? माझ्या बिझनेसचं किती नुकसान झालं याचा सिरियसनेस आहे? नशीब इथे सीसीटीव्ही आहे म्हणून पकडली गेली, नाहीतर आयुष्यात कळलं नसतं मला हे सगळं कसं झालंय ते. युजलेस. दादा तिचं चुकलंय पण कदाचित तिच्या घरी फंक्शन होतं त्यामुळे ती सगळं हे करत असेल ना. बिझनेस किंवा जॉब करायचा असेल तर घरची कारणं देऊन चालत नाही. आपण सगळे वर्षानुवर्ष काम करतोय. कित्येक फंक्शन्स आपण सुद्धा मिस केलेत. घरातल्या कितीतरी गोष्टींसाठी आपण प्रेझेंट नव्हतो.